गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. मराठीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. स्टुडंट्स, आज आपण मराठीच्या ग्रामरचा वाक्य रूपांतराचा भाग 3 बघणार आहोत. किंवा ग्रामरमध्ये किंवा व्याकरणामध्ये आपण आजपर्यंत जे प्रकार बघितले त्यामध्ये आपण विरामचिन्ह बघितले, त्यानंतर वाक्याचे प्रकार बघितले आणि हे वाक्याचे प्रकार आता आपला जो वाक्य रूपांतराचा भाग चालू आहे त्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तो वाक्य रूपांतराच्या भागासाठी एवढा महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला यापूर्वीच्या 2 लेक्चरमध्ये देखील सांगितलेलं आहे. कारण या वाक्य प्रकारावरतीच हा वाक्य रूपांतराचा संपूर्ण भाग अवलंबून आहे. तेव्हा माय डिअर स्टुडंट्स, वाक्य प्रकार कधीही विसरू नका. मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला वाक्य प्रकार कुठले ते विचारत जाणार आणि अपेक्षा करते की तुम्ही तिथून बोलत राहणार. आज देखील मी तुम्हाला विचारते की आपले वाक्याचे प्रकार कोणते होते जे आपण या अगोदर पाहिलेले आहेत. ते वाक्य प्रकार आहेत विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. हे शेवटचे जे 2 प्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य, हे दोन्ही वाक्य प्रकार कुठले आहेत? तर विधानार्थी वाक्याचे उपप्रकार आहेत. परंतु ते देखील ह्या वाक्य रूपांतराच्या भागातील फार महत्त्वाचे भाग आहेत, म्हणून आपण ते वाक्य प्रकारामध्ये घेतलेले आहेत. ह्या 6 वाक्य प्रकाराची उजळणी तुमची अगदी तोंडपाठ व्हायला हवी आहे. हे 6ही प्रकार तुम्हाला अगदी नक्कीच रोज आठवणीत ठेवण्याची गरज आहे. तर आज आपण वाक्य रूपांतराचा 3रा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या भागात आपण कुठले प्रकारांचे रूपांतर केले? तर विधानार्थी वाक्याचे रूपांतर आपण उद्गारार्थी वाक्यामध्ये केलेले होते. आठवतंय ना? त्यानंतरचा दुसरा जो भाग होता त्या भागात आपण कशाचे रूपांतर केले? तर त्या वाक्यात आपण उद्गारार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यात केलेले होते. बरोबर ना? आणि आज आपण वाक्य रूपांतराचा 3रा भाग बघणार आहोत आणि तो भाग आहे वाक्य रूपांतरातील विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर. ह्याविषयी मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलंच होतं की आपण पुढच्या लेक्चरमध्ये विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात कसे रूपांतर आहे ते आपण बघणार आहोत. कारण त्या दिवशी किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण उद्गारार्थीचे विधानार्थीत रूपांतर पाहिलं आणि त्याही अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण विधानार्थीचे उद्गारार्थीमध्ये रूपांतर पाहिलं. आज आपण विधानार्थीचे प्रश्नार्थीत कसे रूपांतर होते ते पाहणार आहोत. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर वाक्य रूपांतर म्हणजे काय असते ह्याची व्याख्या दिलेली आहे. कारण हे नेहमी तुमच्या लक्षात असणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवाल तर वाक्य रूपांतराचा कुठलाही प्रकार तुम्हाला एक्झामला आला तरीही तुमची चूक होणार नाही. आपण बघून घेऊया की वाक्याचे रूपांतर म्हणजे नक्की काय असते. वाक्याचा अर्थ न बदलता केवळ त्याची रचना किंवा मांडणी बदलणे म्हणजेच वाक्य रूपांतर होय. बघा, म्हणजेच वाक्याचं जेव्हा आपण एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात रूपांतर करताना त्याची मांडणी किंवा रचना किंवा शब्द बदलले तरी चालतील, परंतु त्या वाक्याचा अर्थ अजिबात बदलता कामा नये. तरच आपण
ते वाक्य रूपांतर यशस्वीपणे पूर्ण करू शकतो किंवा योग्यरित्या पूर्ण करू शकतो. पुढे बघूया की आज विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर कसे करायचे. त्यासाठी मी तुम्हाला अगोदर महत्त्वाची टीप देते, म्हणजे कशा पद्धतीने विधानार्थी वाक्यांचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर केले जाते किंवा करायचे असते. बघा टीपमध्ये काय आहे, तर विधानार्थी वाक्यांचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करताना जर विधान होकारार्थी विचारलं असेल तर त्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करताना ते नकारार्थी वाक्यात होईल. पहिला आपण हे एक वाक्य बघूया. म्हणजेच विधानार्थी वाक्याचे आपण जेव्हा प्रश्नार्थीमध्ये रूपांतर करणार आहोत, प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करणार म्हणजेच काय, तर प्रश्नवाचक चिन्ह देणार किंवा प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी प्रकारातल्या वाक्यामध्ये आपण विधानार्थी वाक्याचे रूपांतर करणार. तर हे विधानार्थी वाक्य म्हणजे कुठले, तर सिंपल सेंटेन्स. आणि हे वाक्याचे रूपांतर प्रश्नार्थीत करताना जर विधान होकारार्थी विचारलं असेल, बघा होकारार्थी आणि नकारार्थी शब्द इथे आलेले आहेत. हे दोन्हीही विधानार्थी वाक्याचे उपप्रकार आहे. हे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत आलेली आहे. आणि ते कशासाठी होतं, तर ते पण सांगत आले की वाक्य रूपांतरामध्ये त्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हाच भाग इथे सुरू होत आहे की विधानार्थी वाक्य हे वाक्याचं रूपांतर प्रश्नार्थी वाक्यात करण्या अगोदर ते विधानार्थी वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी होकारार्थी वाक्य कशी असतात त्याची व्याख्या ती पण दिलेली आहे. नकारार्थी वाक्य म्हणजे काय ती कशी असतात तेही दिलेलं आहे. थोडक्यात इथे पुन्हा एकदा सांगते की होकारार्थी वाक्य म्हणजे जिथे आहे, असतात, असावे असे शब्द येतात पॉझिटिव्ह, ते सगळे होकारार्थी वाक्य. आणि ज्या वाक्यात नाही, नको, नसू दे असे शब्द येतात म्हणजे थोडक्यात नेगेटिव्ह, ती सगळी नकारार्थी वाक्य असतात. हे लक्षात नेहमी ठेवा. आणि तेच इथे नेमकं आपल्याला आज करायचं आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. तुम्हाला होकारार्थी की नकारार्थी आहे ते बघून त्यानुसार विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला प्रश्नामध्ये जर विधानार्थी वाक्य दिलं असेल, ते वाक्य जर होकारार्थी दिलं असेल तर तुम्ही त्याचा प्रश्नार्थीत रूपांतर करताना काय करायचं आहे, नकारार्थीमध्ये करायचं आहे. म्हणजे टोटली अपोजिट, विरुद्धार्थी असते तशा पद्धतीने. होय प्रश्न असेल विधानार्थीमध्ये होय विचारलं असेल तर प्रश्नार्थीमध्ये नाही लिहायचं आहे. विधानार्थीमध्ये नाही विचारलं असेल तर प्रश्नार्थीमध्ये रूपांतर करताना त्याचं होयमध्ये करायचं आहे. आहे ना सोपं? येईल ना तुम्हाला? मला विश्वास आहे नक्की तुम्हाला जमणार. हेच ही वाक्ये महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला वाक्य रूपांतर अतिशय सोपं जाणार आहे. आणि जर विधान नकारार्थी विचारलं असेल तर त्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यात होत असते. ते तसंच आहे जे आत्ता मी तुम्हाला स्पष्टीकरण केलं. म्हणजे विधानार्थी वाक्य जर होकारार्थी विचारलं असेल तर त्याचं प्रश्नार्थीत रूपांतर करताना ते नकारार्थीच आलं पाहिजे. आणि विधानार्थी वाक्य जर नकारार्थी विचारलं असेल तर त्याचं प्रश्नार्थीत रूपांतर करताना ते होकारार्थीच आलं पाहिजे, नाहीतर तुमचं उत्तर चुकीचं ठरू शकते. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की होकारार्थी वाक्य म्हणजे कुठली, ज्या ठिकाणी होय, आहे, असते, असावे असे शब्द येतात क्रियापदाच्या जागेवर, ते सगळी होकारार्थी. आणि ज्या विधानार्थी वाक्यामध्ये नाही, नको, नसू दे, नाही असे जे शब्द असतात क्रियापदाच्या जागेवर, क्रियापद वर्ब लक्षात ठेवा, ते सगळे नकारार्थी
वाक्य असतात. ठीक आहे, हे लक्षात आलं तुमच्या? आणि ह्याच महत्त्वाच्या टिपचा आधार घेऊन आज आपण विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करणार आहोत किंवा कसे करतात ते पाहणार आहोत. चला आपण पाहूया की कशा पद्धतीने ही वाक्यरचना आपल्याला बघायची आहे. तर तुम्हाला आता मी काही वाक्य दिलेली आहेत, ती तुम्ही नीट वाचायची आहे, अगदी लक्ष देऊन वाचायची आहेत. एक एक वाक्य अगदी शांतपणे वाचा. पहिलं वाक्य, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. मी पुन्हा एकदा वाक्य वाचते. आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरं वाक्य, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. तिसरं वाक्य, फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. चौथं वाक्य, अपमान केल्यास कुणालाही राग येतो. पाचवं वाक्य, तुला त्यातलं काहीही कळणार नाही. आणि शेवटचं सहावं वाक्य आहे, मुलांनी आईवडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. डिअर स्टुडंट्स, हे 6 वाक्य कोणती वाक्य प्रकाराची आहेत? तर विधानार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्यातील कुठले कुठले 2 प्रकार यामध्ये आलेले आहेत? तर होकारार्थी वाक्य प्रकार देखील आलेला आहे आणि नकारार्थी वाक्य प्रकार देखील आलेला आहे. आपलं पहिलं वाक्य, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. आपला क्रियापदाचा शब्द बघा, नाही. हा शब्द नकारार्थी आहे, म्हणजे हे वाक्य प्रकार नकारार्थी वाक्य प्रकारात येतो. दुसरं वाक्य आपलं, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. इथं आवडतो दिलेलं आहे, आवडत नाही असं दिलं असतं तर ते नकारार्थी झालं असतं. आवडतो याचा अर्थ काय आहे की हे होकारार्थी वाक्य प्रकार आहे. तिसरं वाक्य काय आहे? फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. हो हा शब्द होकार दर्शवित आहे, लक्षात ठेवा. चौथा वाक्य प्रकार, अपमान केल्यास कुणालाही राग येतो. राग येतो, राग येत नाही. इथे नाही आलेलं नाही, राग येतो सांगितलेला आहे, म्हणजे हे होकारार्थी वाक्य प्रकार आहे. येतं ना लक्षात तुमच्या वाक्य प्रकार कसं आहे तो? पुढचं वाक्य बघा, तुला त्यातलं काहीही कळणार नाही. इथे नाही आलेलं आहे, म्हणजे कुठला वाक्य प्रकार झाला हा? तर नकारार्थी वाक्य प्रकार. आणि 6वा आहे की मुलांनी आईवडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. म्हणजे हा प्रकार देखील वाक्याचा होकारार्थी वाक्य प्रकार आहे. म्हणजे ही समोर तुम्हाला जी 6 वाक्य प्रकार दिलेली आहेत, ही 6ही विधानार्थी वाक्यातील होकारार्थी आणि नकारार्थी अशी मिळून 6 वाक्य प्रकार आहेत. आता ह्या 6 वाक्य प्रकारांचा आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे? प्रश्नार्थीमध्ये. आणि मी तुम्हाला महत्त्वाची टीप काय दिलेली आहे? तर विधानार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचं प्रश्नार्थीमध्ये करताना नकारार्थी करायचं. आणि विधानार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर तिथे विधानार्थी करताना होकारार्थी करायचं आहे. लक्षात येते ना? आणि नकारार्थी वाक्य प्रकार असेल तर होकारार्थी असेल तर नकारार्थी. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा आपला विधानार्थी वाक्य नकारार्थी असेल, आपल्याला प्रश्न होकारार्थी बनवायचा आहे. आणि विधानार्थी वाक्य होकारार्थी असेल तर आपल्याला प्रश्न नकारार्थी बनवायचा आहे. आता ह्याच 6 वाक्यांचा आपण होकारार्थी आणि नकारार्थी कशा प्रकारे बनवले आहेत ते पाहूया. प्रश्न बघा की वरील वाक्यांचे प्रश्नार्थी रूपांतर करताना काय करावे? लक्षात घ्या.
पहिली महत्त्वाची गोष्ट की वरील हे जे विधानार्थी वाक्ये मी तुम्हाला दिलेली आहेत त्यांचं आता आपण प्रश्नार्थीत रूपांतर करायला जात आहोत किंवा करणार आहोत. पण ते करण्याअगोदर आपल्याला काही सूचना आहेत त्या पाळल्या पाहिजेत. त्या काय आहेत किंवा ते रूपांतर करताना आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण बघूया. की विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करताना त्या वाक्याच्या रचनेत बदल करावा. येस, आपल्याला त्याच्या वाक्यरचना बदलायची आहे. त्याशिवाय आपलं वाक्य रूपांतर होणे शक्य नाही किंवा वाक्य रूपांतर होऊ शकत नाही. आपल्याला रचनेत बदल करावाच लागेल. त्याचप्रमाणे हा प्रकार किंवा रचनेत बदल करत असताना त्या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य करायचं आहे म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारायचं आहे. तर त्या ठिकाणी का, किती, कुणाला, कोण असे प्रश्नवाचक शब्द वापरावे. म्हणजे प्रश्न दर्शविणारे हे शब्द आपल्याला तिथे वापरायचे आहेत. जास्तीत जास्त का, किती, कुणाला, कोण हेच शब्द तिथे प्रश्नामध्ये विचारले जातात किंवा त्याचाच वापर जास्त केला जातो. तुम्हीही ह्या शब्दाचा वापर करू शकता किंवा ह्याच शब्दांचा वापर करायचा आहे. आणि शेवटी प्रश्नचिन्ह देणे अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, मुलं ह्या ठिकाणी चूक करतात. कधीकधी तुम्ही एवढे घाईत असता की तुम्ही वाक्याचं रूपांतर योग्यरित्या करता, परंतु जिथे प्रश्नचिन्ह द्यायचं तिथे फुलस्टॉप किंवा पूर्णविरामच देऊन ठेवता. आणि असं केलं तर तुम्ही वाक्य रूपांतर जरी अगदी योग्य केलेलं असलं तरीही तुमचं वाक्य चुकीचं ठरणार आहे. कारण प्रश्नचिन्ह न दिल्यामुळे तुमचं ते वाक्य विधानार्थीच वाक्यप्रकार राहणार आहे. त्याचं प्रश्नार्थी वाक्यप्रकारात रूपांतर होणार नाही. कशामुळे? प्रश्नचिन्ह न दिल्यामुळे. म्हणून प्रश्नचिन्ह देणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते तुम्ही कधीच विसरू नका. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हां. तर चला आपण बघूया की आपण ह्या वाक्यांचं रूपांतर कशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्यात केलेलं आहे. प्रश्न बघा, खालील दिलेल्या विधानार्थी वाक्यांचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा असा प्रश्न असेल. वाक्य तीच आहेत. पहिलं वाक्य आपलं काय आहे? आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. म्हणजे विधानार्थी वाक्याचा नकारार्थी वाक्यप्रकार आहे. ओके, आता ह्याचा आपण प्रश्नार्थीमध्ये कसा फरक केलेला आहे तो बघूया. त्याचं उत्तर कसं असेल? आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? झालं की नाही? कोणीही लक्ष देत नाही. देत नाही, कोण कोणाकडे लक्ष देतो? नाही, देतो. आलं ना लक्षात? आपण त्याचं विरुद्धार्थी शब्द प्रकार केला की नाही? देत नाही, देतो. म्हणजेच त्या शब्दाचा अपोजिट वर्ड इथे आपल्याला लिहून प्रश्नार्थी शब्दवाक्य तयार करायचं आहे. म्हणजे जर असा सहज तुम्हाला प्रश्न विचारला, आज कोण कोणाकडे लक्ष देतो? आपलं उत्तर असेल, आज कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. बरोबर ना? दुसरं वाक्यप्रकार बघा, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. आता त्याचा आपण प्रश्नार्थीत कसं वाक्य रूपांतर केलं बघूया. विमान प्रवास कोणाला आवडत नाही? म्हणजेच आपण प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा असावा की त्याचं उत्तर आपलं विधानार्थी वाक्य जे प्रश्न म्हणून दिलेलं आहे ते असेल. येतं ना लक्षात? आपण याचं उत्तर कसं लिहिलं किंवा प्रश्नार्थी वाक्यात कसं रूपांतर केलेलं आहे की विमान प्रवास कोणाला आवडत नाही? विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. बरोबर ना? आवडतो ना सगळ्यांना. असं कोणीच नाही की ज्याने विमानात प्रवास करायला आवडणार नाही. मग तेच प्रश्न इथे झालेला आहे. आवडतो, आवडत नाही. बघा, पुन्हा विरुद्धार्थी शब्दाची जोडी इथे आलेली आहे. हेच आपल्या लक्षात ठेवायचं आहे. होकारार्थी होतं ते नकारार्थी केलं आणि पहिला जो वाक्य होता ते नकारार्थी होतं त्याचा आपण होकारार्थी केलेलं आहे. तिसरं वाक्य बघूया. फुकट दिले तर सर्व हो म्हणतील.
आता याचा प्रश्न मला वाटतं तुम्ही नक्कीच तिथे तयार केलेला असेल, स्वतःच्या मनात नक्कीच तयार केलेला असणार. तुम्हाला नक्कीच तो सोप्पा गेलेला आहे. बघूया किती जणांचं उत्तर अगदी योग्य आलेलं आहे. फुकट दिले तर कोण नको म्हणेल? सर्व हो म्हणतील, कोण नको म्हणेल? नको आणि हो. बघा, हो म्हणजे होकारार्थी वाक्यप्रकार होता. त्याचा आपण नकारार्थीमध्ये प्रश्नार्थी वाक्याचं रूपांतर केलेलं आहे. हो, नको. बरोबर ना? येतं लक्षात ना? फुकट दिले तर कोण नको म्हणेल? फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. बरोबर ना? चौथा वाक्यप्रकार बघा, अपमान केल्यास कुणालाही राग येतो. आणि त्याचं आपण प्रश्नार्थीत कसं रूपांतर केलं आहे? तर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? राग येतो होकारार्थी आहे. राग येत नाही. येतो येत नाही. विरुद्धार्थी शब्द प्रकार केला की नाही? आणि त्याचं आपण प्रश्नार्थीत रूपांतर केलेलं आहे. म्हणजे होकारार्थी प्रकारातून नकारार्थीत गेलेलो आहोत. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? अपमान केल्यास कुणालाही राग येतो. अपमान झाला तर आपल्याला राग येतोच ना. कोणीही आपला अपमान केला आपल्याला राग येणारच. पुढचं वाक्यप्रकार बघा, तुला त्यातलं काहीही कळणार नाही. आता इथे कळणार नाही आलेलं आहे. म्हणजे याचं वाक्यात आपण प्रश्नार्थी वाक्यात कसं रूपांतर करणार? तर तुला त्यातलं काय कळते? काय कळते? कळणार नाही किंवा कळत नाही, काहीही असू शकतं. ओके, तुला त्यातलं काहीही कळणार नाही. तुला त्यातलं काय कळते? काहीही कळणार नाही. आणि हा सहावा वाक्यप्रकार, मुलांनी आईवडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. आणि उत्तर बघा, मुलांनी आईवडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का? बघा, हवे नको आलं ना शब्द. सांभाळायला हवे, सांभाळायला नको का? आणि का देऊन आपण प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि प्रश्नार्थी वाक्यात त्याचं रूपांतर केलेलं आहे. थोडक्यात एक तुमची गोष्ट लक्षात आलेली असेल. ती मी मुद्दामूनच इथे लिहिलेली नव्हती किंवा मांडली नव्हती तुमच्यासमोर, की ह्या ठिकाणी होकारार्थी आणि नकारार्थी ह्याचाच अर्थ आपल्याला थोडासा विरुद्धार्थी शब्दाचा प्रकार आठवायचा आहे. जसं आपण म्हणतो सुख दुःख किंवा आनंदी दुःखी, असे जे आपण प्रकार वापरतो अपोजिट वर्डमध्ये, साधारण तोच प्रकार इथे झालं. आहे नाही, हवे नको, कळते कळत नाही, आवडते आवडत नाही. म्हणजेच एका शब्दाचा दुसरा विरुद्धार्थी शब्द लक्षात घेऊन त्या प्रकारे हा होकारार्थी असेल तर नकारार्थी वाक्यप्रकार करायचा आहे आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी वाक्यप्रकार करायचा आहे. प्रत्येक प्रश्नानंतर मी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, ते तुम्ही देखील विसरायचं नाही. आणि अशा प्रकारे मला तरी वाटते की तुम्हाला हे सगळे वाक्यप्रकार चांगल्या रीतीने समजलेले असतील. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे की नकारार्थी वाक्य असल्यास रूपांतर करताना ते होकारार्थी वाक्यातच करावे. तसेच होकारार्थी वाक्य असल्यास त्याचे रूपांतर करताना ते नकारार्थी वाक्यात करावे किंवा नकारार्थी वाक्यातच करावे. आणि शेवटी काय द्यायचं आहे? प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही किंवा प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. तो फार महत्त्वाचा आहे. मी ह्या ठिकाणी ही सूचना यासाठी दिलेली आहे की जरी मी फक्त बोलून दाखवलं तर तुम्ही ते आज लक्षात ठेवणार, उद्या विसरून जाणार. परंतु हे तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवणार, तेव्हा तुम्ही जेव्हा ते वाचणार तेव्हा तुमच्या लक्षात ते नक्कीच राहील. अपेक्षा करते की तुम्हाला आजचे हे 6 प्रकार चांगल्या रीतीने समजलेले असतील. आणि म्हणूनच मी अजून 6 वाक्य तुम्हाला होमवर्क म्हणून देत आहे. ते तुम्ही आपल्या
ग्रामर पार्टमध्ये सॉल्व करायची आहेत. पुढील वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा असा तुमचा प्रश्न असेल. वाक्य बघा, मी सगळी वाक्य तुम्हाला वाचून दाखवते. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. नाही शब्द आलेला आहे म्हणजे कुठला वाक्य प्रकार आहे? नकारार्थी. दुसरं बघा, पांढरे ढग वरवर जात होता. इथे जात होता शब्द आलेला आहे म्हणजे हा होकारार्थी वाक्य प्रकार आहे. तिसरं वाक्य, आपण चिंता करू नये. नये शब्द आलेला आहे म्हणजे नकारार्थी वाक्य प्रकार. चौथा बघा, शाल व शालीनता यांचा काही संबंध नाही. नाही लिहिलेला आहे म्हणजे नकारार्थी वाक्य. पाचवं वाक्य बघा, तपोवनात कोणी कशालाही जात नाही. म्हणजेच नाही शब्द आल्यानंतर हा नकारार्थी वाक्य प्रकार आहे. आणि सहावा वाक्य प्रकार आहे, सर्वांना पुरेल इतकं काम इथे नाही. पुन्हा इथे नाही शब्द आलेला आहे म्हणजे हा देखील नकारार्थी वाक्य प्रकार आहे. आणि ह्या सगळ्यांचा आधार घेऊन तुम्हाला मी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे, जे 6 वाक्य आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून सोडविलेली आहेत, म्हणजेच विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात कसे रूपांतर करायचे ते आपण 6 वाक्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि त्याचाच सगळ्यांचा आधार घेऊन ही 6 वाक्य तुम्ही सोडवायची आहेत. मला अपेक्षा आहे की तुम्ही न चुकता हे सगळी वाक्यप्रकार अगदी चांगल्या प्रकारे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करू शकणार. ह्या ठिकाणी आपला विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर कसे होते हा वाक्यप्रकार किंवा रूपांतराचा हा 3रा भाग शिकवून पूर्ण झालेला आहे. थँक यू. हॅव अ नाईस डे.